नमस्कार मित्रांनो, आज आपण गणिताची एक मजेशीर क्रिया पाहणार आहोत. ती म्हणजे वजाबाकी. वजाबाकी म्हणजे काय? कमी करणे किंवा काढून टाकणे. आणि त्यासाठी आपण एक चिन्ह वापरत असतो. हे आहे वजाबाकीचं चिन्ह. हे चिन्ह आपल्याला सांगते की काहीतरी काढायचं आहे किंवा कमी करायचं आहे. आता 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून मांडणी कशी करायची ते आपण वस्तूच्या स्वरूपात पाहूया. आता माझ्याकडे काही बॉल्स आहेत. किती आहेत चला मोजूया. 1 2 3 4 आणि 5. माझ्याकडे 5 बॉल आहे. या 5 पैकी 2 बॉल मी माझ्या मित्राला दिले. 1 आणि 2. आता हे 2 बॉल मी माझ्या मित्राला दिले म्हणजे काय? कमी झाले. मग आता माझ्याकडे किती बॉल शिल्लक आहेत? परत मोजूया. 1 2 आणि 3. म्हणजे आधी माझ्याकडे 5 बॉल होते, 2 बॉल मी माझ्या मित्राला दिले, तर आता माझ्याकडे हे 3 बॉल शिल्लक राहिले. वजाबाकीचं चिन्ह वापरून उदाहरणाच्या स्वरूपात याची मांडणी 5 वजा 2 बरोबर 3 अशा प्रकारे करतात. आता आपण पेन्सिलचा वापर करूया. बघा, माझ्याकडे काही पेन्सिल आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा 9 पेन्सिली माझ्याकडे आहेत. या 9 पैकी 4 पेन्सिल मी माझ्या शाळेच्या बॅग मध्ये ठेवणार आहे. 1 2 3 आणि 4 या 4 पेन्सिल मी माझ्या शाळेच्या बॅग मध्ये ठेवल्यात. आता माझ्याकडे किती पेन्सिल शिल्लक राहिल्या? परत मोजूया. 1 2 3 4 5. म्हणजे आधी माझ्याकडे 9 पेन्सिल होत्या, त्यापैकी 4 पेन्सिल मी शाळेच्या बॅग मध्ये ठेवल्यात. आता माझ्याकडे 5 पेन्सिल शिल्लक राहिल्या. उदाहरणाच्या स्वरूपामध्ये 9 वजा 4 बरोबर 5 अशा प्रकारे याची मांडणी करतात. आता आपण एक मजेशीर खेळ खेळूया. आता माझ्याकडे काही ब्लॉक्स आहेत. बघा, 1 2 3 4 5 आणि 6. मी यातले काही ब्लॉक्स काढणार आहे, पण त्याचं जे उत्तर येणार आहे ना, ते उत्तर तुम्हाला तोंडी न देता बोटांच्या साहाय्याने सांगायचं आहे की नाही गंमत? बघा, 1 2 3 4 5 आणि 6. या 6 मधून मी 2 ब्लॉक्स काढून घेतले आणि ते मित्राला दिले. आता माझ्याकडे किती ब्लॉक्स शिल्लक राहिले? तोंडी नाही, बरोबर बोटांच्या साहाय्याने. आता माझ्याकडे 4 ब्लॉक्स उरलेत. म्हणजेच 6 वजा 2 बरोबर 4. तर मित्रांनो, आज आपण शिकलो की वजाबाकी म्हणजे कमी करणे किंवा काढून टाकणे. मग ते चेंडू असोत, बिस्किट असो, पेन्सिल असो किंवा ब्लॉक्स असो, कुठलीही वस्तू वापरून आपण वजाबाकी करू शकतो. परत एकदा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरातील वस्तूंचा वापर करून वजाबाकीचा सराव करू शकता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण गणितातील वजाबाकीची संकल्पना कलेच्या माध्यमातून पाहणार आहोत. वजाबाकी म्हणजे काय? कमी करणे किंवा काढून टाकणे. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच वजाबाकी. हे आहे वजाबाकीचं चिन्ह. हे चिन्ह आपल्याला सूचित करते की काहीतरी वजा करायचं आहे, काढून टाकायचं आहे. चला तर मग आपण कलेच्या माध्यमातून वजाबाकी कशी करायची ते शिकूया. मी एक कागद घेतलाय. आता या कागदावर मी छान हसरे फुगे काढणार आहे. चित्रकला म्हणजे मुलांच्या आवडीचा विषय आणि फुगे अगदी काढायला सोपे आणि छान हसरे फुगे आहेत आपल्याकडे. किती बरे फुगे काढणार मी? माझ्यासोबत तुम्ही मोजा. 1 2 3 4 5 आणि हा छोटा 6. आता मी कागदावर 1 2 3 4 5 आणि 6 फुगे काढली आहेत. आता समजा या 6 फुग्यांपैकी हे 2 फुगे फुटले. हा एक फुगा फुटलेला आहे आणि हा एक फुगा फुटलेला आहे. आता किती फुगे शिल्लक राहिले? 1 2 3 आणि 4. म्हणजे आधी इथे 6 फुगे होते, त्या 6 फुग्यांपैकी हे 2 फुगे फुटले. मग आता माझ्याकडे 1 2 3 4 फुगे शिल्लक राहिले आहेत.
आता उदाहरणाच्या स्वरूपामध्ये वजाबाकीचं चिन्ह वापरून 6 वजा 2 बरोबर 4 अशा प्रकारे याची मांडणी करतात. आता आपण दुसऱ्या चित्राच्या साहाय्याने वजाबाकीची क्रिया समजून घेऊया. आता यावर मी काही फुलपाखरांचे चित्र काढणार आहे. किती चित्र काढणार आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मी यावर 8 फुलपाखरं काढले. आता या 8 पैकी 3 फुलपाखरं उडाली, म्हणजे 1 2 3 ही 3 फुलपाखरे आपली उडून गेली. उडून गेली म्हणजे काय झालं, तर ही फुलपाखरे आपली कमी झाली. बघा आता ही उडताय. ही फुलपाखरे आपली उडाली. तर आता आपल्या जवळ किती फुलपाखरे शिल्लक राहिली, परत मोजूया. 1 2 3 4 आणि 5. याची मांडणी 8 वजा 3 बरोबर 5 अशा प्रकारे उदाहरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला करता येते. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की कलेच्या म्हणजे चित्रकलेच्या माध्यमातून 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी कशा प्रकारे करता येते. तर कोणतेही चित्र वापरून, मग ते फुगे असो, फुलपाखरे असो, चेंडू असो, सफरचंद असो, कुठलेही चित्र वापरून आपण वजाबाकीचा सराव करून घेऊ शकतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुमच्या आवडीचे चित्र काढून वजाबाकीचा सराव करून घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात? काय म्हणता? आपल्या विद्यार्थ्यांना वजाबाकी अडचणीची जाते? वजाबाकी म्हणजे काय? सोपं आहे. वजाबाकी म्हणजे काय? एखाद्या मोठ्या संख्येतून काहीतरी कमी करणे किंवा काढून टाकणे, यालाच आपण वजाबाकी असे म्हणतो. वजाबाकीचे हे चिन्ह आहे वजाबाकीचे. तर आज आपण एक खेळ खेळूया आणि खेळाचे नाव आहे वजाबाकीचा खेळ. चला खेळ खेळूया. माझ्याजवळ काही ब्लॉक्स आहेत. किती ब्लॉक्स आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. आता माझ्याजवळ 8 ब्लॉक्स आहेत. या 8 ब्लॉक्स मधून मला 3 ब्लॉक्स बाजूने काढायचे आहेत. 1 2 3. आता माझ्याजवळ 8 ब्लॉक्स होते. 8 ब्लॉक्स मधून मी 3 ब्लॉक्स बाजूला केले, म्हणजेच 8 मधून 3 मी काय केले? वजा केले. याचाच अर्थ आता माझ्याजवळ किती ब्लॉक्स आहेत ते मोजूया. 8 मधून 3 गेले, आता उरले किती ते मोजूया. 1 2 3 4 5. आता 8 ब्लॉक्स होते, त्यातून 3 मी बाजूला सारले, उरले माझ्याजवळ 5. आता यालाच आपण वजाबाकी असे म्हणतो. 8 वजा 3 बरोबर 5. आहे की नाही सोपं? पुन्हा असाच एक खेळ खेळूया. आता ही माझ्याजवळ मणीमाळ आहे. यातले काही मणी मी बाजूला करते. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा आता काय केलं मी? यातले 9 मणी बाजूला सारले आहे. ते या 9 मण्यामधून मला 4 मणी आणखी बाजूला सारायचे आहे. 1 2 3 4. आता या बाजूला किती मणी आहेत ते मोजूया का? 1 2 3 4 5. माझ्याजवळ 9 मणी होते पहिल्यांदा, मी त्याच्यातून 4 मणी बाजूला सारले, आता उरले माझ्याजवळ 5. याचाच अर्थ 9 मधून 4 गेले तर 5 उरतात. 9 वजा 4 बरोबर 5. किती सोपं आहे. आता एक तिसरा आणि मजेशीर खेळ खेळूया का? ही आहे जादूची पेटी. या जादूच्या पेटीमध्ये मी काही गोळे टाकणार आहे. 1 2
3, 4, 5 आणि 6. या जादूच्या पेटीमध्ये मी 6 गोळे टाकलेले आहेत. आता या 6 गोळ्यामधून मला 2 गोळे काढायचे आहेत. 1, 2. आता या जादूच्या पेटीमध्ये किती गोळे उरले ते मोजूया का? 1, 2, 3, 4. या जादूच्या पेटीमध्ये 6 गोळे होते. 6 गोळ्यामधून मी 2 गोळे बाजूला सारले तर 4 गोळे उरले. याचाच अर्थ 6 वजा 2 बरोबर 4. आहे की नाही किती सोपं आहे की नाही शिक्षक मित्रांनो? वजाबाकीचा सराव करणे सोपं आहे. असाच तुम्ही तुमच्या घरातील साहित्याचा, उपलब्ध साहित्याचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना वजाबाकीचा सराव देऊ शकता. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, माझ्या वर्गात मला विद्यार्थ्यांसोबत काम करताना 0 ते 9 या संख्यांची वजाबाकी करताना अडचण जाणवत होती. आणि मी जेव्हा विविध शिक्षकांसोबत याबाबत चर्चा केली तर त्यांनी मला वेगवेगळे पर्याय सुचवले. त्यामध्ये मला ज्यामधून अपेक्षित परिणाम मिळाले त्या विषयांपैकी एक विषय मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहोत. वजाबाकी म्हणजे काय तर मोठ्या संख्येतून काहीतरी कमी करणे, काढून टाकणे असा त्याचा अर्थ होतोच. हे आता आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे. आणि यासाठी आपण हे चिन्ह वजाबाकीचे चिन्ह म्हणून आपण वापरतो. मित्रांनो, वजाबाकी करताना विद्यार्थ्यांचा मानसिक स्तर उंचावणे अतिशय गरजेचं आहे. कारण बेरजेची क्रिया जितकी सोपी आहे तर वजाबाकीची क्रिया करताना विद्यार्थ्यांना अडचणी जाणवतात. म्हणून आपण वेगवेगळ्या डावपेचांचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. वस्तूंच्या साहाय्याने वजाबाकी करणे, प्रतीकांच्या साहाय्याने वजाबाकी करणे. असाच वजाबाकीमध्ये जर निपुणता आणायची असेल तर आणखी एक सोपा पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी सुचविणार आहोत. निश्चितच यामधून तुम्हाला विद्यार्थ्यांना वजाबाकी समजून सांगणे सोयीचे होणार आहे. शिक्षक बंधूंनो, ही आहे एक संख्या रेषा. या संख्या रेषेचा उपयोग करून वजाबाकीची उदाहरणे कशी करायची हे आता आपण चर्चा करणार आहोत. उदाहरण असे आहे की आनंद जवळ 7 चॉकलेट आहेत. या 7 चॉकलेट मधून त्याने 3 चॉकलेट हे सागरला दिलेले आहेत. तर आता आनंद जवळ किती चॉकलेट शिल्लक असेल हे आपल्याला काढायचं आहे. आनंद जवळ 7 चॉकलेट होते. त्याने 3 चॉकलेट सागरला दिलेले आहे. 1, 2 आणि 3. 3 घरं आपण वापस गेलो. सागरकडचे चॉकलेट झाले 3 आणि आता आनंदकडे किती उरले असेल तर आनंदकडे उरले 4. म्हणजे आनंदकडे 7 चॉकलेट होते. त्यापैकी 3 चॉकलेट 1, 2, 3 सागरला दिली. तर आनंदकडे उरलेले आहे चॉकलेट 4. हेच आपण गणिताच्या मांडणीमध्ये 7 वजा 3 बरोबर 4 या पद्धतीने लिहित असतो. आणि ही संख्या रेषेवर मांडणी केल्यामुळे किती घरं आपण परत जायला पाहिजे हे अगदी विद्यार्थ्यांना कळणे सोपं होते. एका झाडावर 9 चिमण्या बसल्या होत्या. 9 चिमण्या म्हटलं तर या ठिकाणी मी ही 9 साठी एक प्रतीक म्हणून ठोकळा वापरलेला आहे. एका झाडावर 9 चिमण्या आहेत. त्यातल्या 4 चिमण्या उडून गेल्या. 1, 2, 3 आणि 4. तर आता झाडावर किती चिमण्या आहेत तर आता झाडावर पहिले 9 होत्या, त्यातून 4 उडाल्या, उरल्या 5. तर संख्या रेषेमधून 9 मधून 4 घरं परत गेल्यावर आपण 4, 5 पर्यंत पोहोचतो. तेव्हा आपला वजाबाकीचं उत्तर असेल 5. हेच आपण गणिताच्या भाषेमध्ये 9 वजा 4 बरोबर 5 या पद्धतीनं मांडणी करू शकतो. तर संख्या रेषा ही अतिशय सोपी पद्धत आहे वजाबाकीची मांडणी करण्यासाठी. शिक्षक बंधू भगिनींनो, संख्या रेषा हे बेरीज आणि वजाबाकी शिकवण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे. यामधून विद्यार्थ्यांना वजाबाकीचे कन्सेप्ट रुजवण्यासाठी खूप मदत होते. पाठ्यपुस्तकानं सुद्धा या संख्या रेषा पहिल्या वर्गापासूनच वापरायला सुरुवात केलेली आहे. आता संख्या रेषा वापरताना
आपण खुल्या संख्या रेषेचा या ठिकाणी वापर करावा. म्हणजेच जर उदाहरण आपलं ज्या संख्यांच्या दरम्यान आहे तेवढ्या संख्या जरी आपण संख्या रेषेवर लिहिल्या तरी ती संख्या रेषा वापरणं अतिशय सोयीचं होतं. आणि यामधून मागे जाणे आणि पुढे जाणे हे दोन्ही कन्सेप्ट आपण विद्यार्थ्यांसोबत करू शकतो. तेव्हा निश्चितच या संख्या रेषेवरून तुम्हाला विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतची वजाबाकी शिकवणे अतिशय सोपे होईल. आणखी अडचण आल्यास आपण पुढील व्हिडिओत भेटूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, काय म्हणता? आपल्या पोरांना वजाबाकी करणे अवघड जाते, अडचणीचे जाते. वजाबाकी म्हणजे काय? वजाबाकी म्हणजे कोणत्याही एका मोठ्या संख्येतून काहीतरी कमी करणे, काढून टाकणे, हे वजाबाकीचं चिन्ह आहे. यालाच आपण वजाबाकीचे चिन्ह असे म्हणतो. याकरिता आपण आज एक गणिताचा खूप मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि त्या खेळाचे नाव आहे खेळणींचा खेळ. बघा बरं, माझ्याजवळ खूप सुंदर टेडी बिअर्स आहेत. आता हे किती टेडी बिअर्स आहेत ते मोजूया का? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पहा, माझ्याकडे 6 सुंदर सुंदर टेडी बिअर्स आहेत. या टेडी बिअर्स मधून मी 2 टेडी बिअर्स माझ्या मित्राला दिले खेळण्यासाठी. 1, 2. आता माझ्याकडे पहिल्यांदा 6 टेडी बिअर्स होते आणि त्यापैकी 2 टेडी बिअर्स मी माझ्या मित्राला खेळायसाठी दिले. तर आपल्याकडे किती टेडी बिअर्स उरले ते मोजूया. 1, 2, 3, 4. पहा, पहिल्यांदा 6 टेडी बिअर्स होते, 2 माझ्या मित्राला खेळायला दिले, तर माझ्याकडे 4 टेडी बिअर्स उरले. आता गणिताच्या स्वरूपात आपण हे असे म्हणतो, 6 - 2 बरोबर 4. म्हणजे पहिल्यांदा 6 टेडी बिअर्स होते, त्याच्यापैकी 2 मित्राला दिले आणि माझ्याकडे उरले 4. यालाच आपण वजाबाकी असे म्हणतो. आणखी एक दुसरा मजेशीर खेळ खेळूया का? पहा, माझ्याकडे ह्या काही रेसिंग कार्स आहेत. किती कार्स आहेत ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता माझ्याकडे 8 कार्स आहेत आणि या 8 कार्स पैकी 3 कार्स ह्या रेसिंगच्या ट्रॅकवर गेल्या आहेत. 1, 2, 3. आता माझ्याकडे किती कार्स उरलेत मोजूया. 1, 2, 3, 4, 5. पहा, माझ्याकडे 8 कार्स होत्या, त्यापैकी 3 कार रेसिंगच्या ट्रॅकवर गेल्या, तर उरल्या 5. याचाच अर्थ 8 - 3 बरोबर 5. आणखी एक मजेशीर खेळ घेऊया का? माझ्याकडे काही बॉल्स आहेत. हे किती बॉल्स आहेत ते मोजूया. 1, 2, 3, 4 आणि 5. या 5 बॉल पैकी हे 2 बॉल मी माझ्या मित्राला खेळायला दिले. 1, 2. आता माझ्या मित्राला 2 बॉल खेळायला दिल्यानंतर माझ्याकडे किती उरले ते मोजूया. 1, 2, 3. 5 बॉल होते, 5 बॉल पैकी 2 मित्राला खेळायला दिले, आता उरले माझ्याकडे 3. याचाच अर्थ 5 - 2 बरोबर 3. तर मित्रांनो, आज आपण आपल्या आवडत्या खेळणीतून 0 ते 9 पर्यंतच्या वजाबाकीचं संख्या चिन्ह वापरून वजाबाकी कशी करायची हे शिकलो आहोत. खेळणी ही मुलांना आवडणारी आहे. तर असाच आपण आपल्या आवडत्या खेळणीतून वजाबाकीचा सराव करू शकतो. भेटूया पुढील एका मजेदार खेळात. धन्यवाद.